नमस्कार. मी लक्ष्मण जाधव, प्रियांका वधूवर सूचक केंद्रातून. आज आपल्याला आमच्या वेबसाईटमधून किंवा ॲपमधून स्थळं कशी शोधायची आणि त्यांचे फोन नंबर, पत्ते, कॉन्टॅक्ट कसे घ्यायचे, या विषयीवर आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण माझ्या मोबाईलमध्ये जो आपण स्क्रीनवर आमचा ॲप बघताय, प्रियांका लग्न.com ह्या ॲपला आपण असं टच केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन होतं. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला दिलेला जो आयडी पासवर्ड आहे, तो आयडी पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. हा आयडी पासवर्ड मी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर स्क्रीनवर आमच्या ॲप आहे. ॲपचा होमपेज तुम्हाला दिसतंय. ह्या होमपेजमध्ये बरेचसे बटन्स आहेत. त्यापैकी सर्च बटन हे तुम्हाला अपडेट करायचं आहे. सर्च बटनला केल्यानंतर तुम्हाला मुलगी कशी हवी आहे, त्यासाठी पार्टनरबद्दलच्या इथं अपेक्षा टाकायच्या आहेत. आपण पाहूया. तुम्हाला प्रथम वधू हवी आहे, कास्ट मराठा हवे आहे, तर तुम्ही मराठाला सिलेक्शन करायचं आहे. जन्मवर्ष मुलगा उदाहरणार्थ 90चा असेल, 1990चा मुलगा असेल, तर आपण 1990ला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला 90 ते 96 पर्यंत म्हणजे 6 वर्षानं मुलगी लहान हवी आहे, तर आपण 96ला इथे क्लिक करायचे. 96ला आपण क्लिक केलेलं आहे. जिल्हा तुम्हाला निवडण्याचं इथं पॉइंट आहेत. जिल्हा आपण सातारा निवडला. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. मुलगी आपल्याला इंजिनिअर हवी आहे. आपण इंजिनिअर निवडलं. जर तुम्हाला आंतरजातीय हवे असेल, तर तुम्ही आंतरजातीला क्लिक करू शकता. पुनर्विवाहिक असेल, तर पुनर्विवाहाला क्लिक करू शकता. त्यानंतर येतंय शोधा. शोधा म्हणल्यानंतर हे सॉफ्टवेअर तुम्हाला 69 मुलींचं सातारा जिल्ह्यातल्या आणि इंजिनिअर मुली सॉफ्टवेअरनं शोधून दिलेल्या आहेत. यापैकी काही मुली ह्या पेजवर तुम्हाला दिसत आहेत. यानंतरच्या मुली पुढील स्थळे पहा या बटनला क्लिक केल्यानंतर पुढील स्थळं तुम्हाला दिसतात. त्यानंतरच्या मुली 3 नंबरचं पेज आहे. त्यासाठी पुढील स्थळ पहा असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला जी मुलगी तुम्हाला आवडते, त्यासाठी तुम्ही इथे हिरवा एक थंब दिलेला आहे. थंबला तुम्ही लाईक करू शकता किंवा एखादी मुलगी आवडली नाही, तर तुम्ही एक लाल लाईक केलेलं बटन आहे. अनलाईक करू शकता किंवा एखाद्या स्थळाला तुम्ही होल्ड करू शकता. हे स्थळ तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्ही व्ह्यू प्रोफाइल म्हणून एक बटन आहे. व्ह्यू प्रोफाइलला तुम्ही क्लिक केल्यानंतर मुलीचा फोटो आणि तिची प्राथमिक माहिती तुम्हाला इथं दिसत आहे. मुलगी बी आहे आणि खटाव येथील आहे. सातारा जिल्ह्यातली मुलगी आहे. आता तिचे जर याच्यापेक्षा जास्त फोटो बघायचे असतील, तर तुम्ही इथे फोटो बघू शकता. यानंतर हे स्थळ आवडलं असेल आणि तुम्हाला फायनली हे स्थळ संपर्क साधायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला बायोडा बटनला क्लिक करायचे. या लॉकला तुम्ही क्लिक केल्यानंतर या मुलीचा फोटो बायोडा ओपन होईल. मुलीचा फोटो बायोडा ओपन झाल्यानंतर हा मुलीचा फोटो बायोडा आहे. झूम केल्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण इथे दिसेल तुम्हाला आणि तुम्ही किती स्थळं पाहिलेली आहेत. या अकाउंटमध्ये 50 स्थळं टोटल आहेत. त्यापैकी 29 पाहिलेली आहेत आणि 21 स्थळं अजून पाहायची शिल्लक आहेत. असं हे अकाउंट तुम्हाला दिसतं आणि स्थळ तुम्हाला आवडलं असेल, तर त्याचा तुम्ही ह्या बायोडेटाचा फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्याचबरोबर आमचं हे जे ॲपबद्दल माहिती आहे, यामध्ये माझं खातं म्हणून इथे एक बटन आहे. त्यामध्ये तुमचा स्वतःचा फोटो, इथे माहिती, तुमचा आयडी पासवर्ड आणि तुम्ही किती स्थळं पाहिलेली आहेत, किती शिल्लक आहेत, हे सगळं तुम्हाला इथे दिसतं. आमच्या WhatsAppशी संपर्क साधायचा असेल, तर तुम्हाला इथं WhatsAppचं बटन आहे. यानंतर मेनूमध्ये ॲडव्हान्स स्थळं म्हणजे तुम्ही आता आपण पाहिलेलं आहे, की तुम्ही ॲडव्हान्स स्थळं सर्च करू शकता. यानंतर ऑटो सर्च
ऑटो सर्च म्हणून इथं एक बटन आहे. तुम्ही आयडी सर्च न करू शकता. उदाहरणार्थ P7859 हा आयडी टाकल्यानंतर तुम्ही सर्च केला की याच मुलीची फोटो माहिती तुम्हाला येते. म्हणजे तुम्ही आयडीवरनं हा सर्च करू शकता. त्याचबरोबर नावानं सर्च करू शकता. उदाहरणार्थ स्वाती या नावानं मुलगी तुम्ही पसंत करू शकता. स्वाती नावाच्या सगळ्या जेवढ्या काही मुली आमच्या डाटाबेसला आहेत, त्या स्वाती नावाच्या मुली तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर ऑटो सर्च ज्यांना हे ॲप्लिकेशन वापरता येत नसेल, तर त्यांनी ऑटो सर्च ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आमचं सॉफ्टवेअर तुम्हाला 30 मुलींची माहिती ऑटो सर्च करून देतं. त्याचबरोबर त्याच्या पुढचे 30 स्थळं तुम्हाला हे बटन क्लिक केल्यानंतर दिसतं. यानंतरचीच 30 स्थळं असं रोटेशन पद्धतीनं तुम्हाला जेवढ्या डाटाबेसमध्ये तुमच्या योग्यतेची स्थळं आहेत, तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळं इथं प्रदर्शित होत असतात. यानंतर तुम्हाला एखादं स्थळ आवडलं, यामधून यामधून पण तुम्ही एखादं स्थळ बघू शकता. त्यांचा बायोडाटाला क्लिक केला, की त्यांचा बायोडाटा तुम्ही इथं बघू शकता. झूम केला, तर झूम केल्यानंतर त्यांची सर्व माहिती तुम्हाला इथं बघता येते. यानंतर तुम्ही पाहिलेली स्थळं, निवडलेली स्थळं निवडलेली स्थळं मंडळाने निवडलेली स्थळं, तुम्ही पाहिलेली स्थळं इथं दिसतात. त्याचबरोबर एखाद्या मुलीनं तुम्हाला पसंत केलं तर ते इथं दिसतं. हा त्यानंतर आमचे पॅकेज म्हणून आहे. पॅकेजमध्ये कोणत्या पॅकेजमध्ये किती स्थळं बघायला मिळतील याची माहिती आहे. त्याचबरोबर सक्सेस स्टोरी आम्ही आमच्या संस्थेकडून ठरलेली लग्न या सक्सेस स्टोरीमध्ये तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर इव्हेंट्स म्हणजे आमचे काय वधूवर मेळावे असतील किंवा काही कार्यक्रमाचे व्हिडिओ असतील, तर तुम्हाला इथं बघायला मिळतात ते व्हिडिओ वगैरे. त्याचबरोबर जाहिराती म्हणजे आमच्या संस्थेबद्दलच्या काही जाहिराती आहेत, तुम्हाला इथं ह्या सदरात बघता येतील. तसेच पासवर्ड बदला म्हणजे तुमचा जर एखादा पासवर्ड सिक्युअर वाटत नसेल, तर तुम्ही इथून पासवर्ड बदलू शकता. त्याचबरोबर नेम अटी आमच्या प्लॅन जे आहेत, त्या प्लॅनमध्ये तुम्हाला कशी सेवा मिळणार आहे, या सेवेबद्दल काय नेम अटी इथं आहेत, तुम्ही त्या वाचायच्या आहेत आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही हे लॉग आउट करू शकता. असं हे लॉग आउट केलेलं आहे. अत्यंत सुलभ पद्धतीनं वापरण्यासाठी हे ॲप आहे. हे सुरक्षित आहे आणि तुम्ही हे वापरून तुमच्या योग्य ती स्थळं अवश्य निवडू शकता तुम्ही आणि इतरांनाही सांगू शकता. जर हा आमचं ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट कशी वापरायचं याबद्दल माहिती आवडली असेल, तर जरूर आमच्या चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.